श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आहे 3 डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन. या दिवसाचा उद्देशच हा आहे की दिव्यांग व्यक्तींबद्दल समाजात जागरूकता, संवेदनशीलता निर्माण करणं, त्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी प्रयत्न करणं आणि समाजात त्यांना पूर्ण सहभागाची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणं. तर या विशेष व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सुरेखाताई पाथरे यांना आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या दिव्यांग दिनाविषयी आणि एकंदरच या कार्याविषयी. नमस्कार सुरेखाताई. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की या दिव्यांग व्यक्तींसाठी, म्हणजे मी तर यांना विशेष व्यक्ती असं म्हणेन, या सगळ्या लोकांसाठी, व्यक्तींसाठी तुम्ही काम करताय. समाजाचा हा एक भाग आहे. त्यांना समाजात यायला हवं, त्यांचे हक्क त्यांना मिळायला हवेत यासाठी तुम्ही झगडताय. दरवर्षी हा दिन साजरा केला जातो. या वर्षीची 2025ची थीम काय आहे या दिनाची? आपण बोललात ताई की या सगळ्या व्यक्ती देखील समाजाचा एक मुख्य घटक आहेत आणि एखाद्या समाजाची खरी प्रगती जर व्हायची असेल तर कुठलाही घटक मागे राहता कामा नये. त्या समाजाचा भाग असलेला एक वर्ग जो आहे तो आजपर्यंत वंचित किंवा वगळला जात होता त्यांच्या दिव्यांगत्वामुळे. तो तसा राहू नये यासाठीच कदाचित यावर्षीची थीम आहे सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व समावेशक समाजाला प्रोत्साहन देणं. आणि हे कुठून आलं तर हे इंटरनॅशनल लेवलला जी थीम ठरते त्यात कुठेतरी हे अभ्यासातून मान्य केलं जातं की आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा बौद्धिक, शारीरिक दिव्यांगत्व असलेली ही जी मंडळी आहे ती कुठेतरी वगळली जात आहे, एक्सक्लूड होत आहेत, समाजाच्या मुख्य प्रवाहात येत नाहीये, समावेशित होत नाहीये आणि त्यांना समावेशित केल्याशिवाय समाजाची खरी प्रगती होणार नाहीये. आणि म्हणून यावर्षीची थीम या पद्धतीने ठेवली गेलेली आहे. अच्छा, आता तुम्ही म्हणालातच की ही जी सगळी व्यक्ती आहेत, या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत विशेष, तर यांच्याशिवाय समाज अपुरा आहे. तर हे जे सगळे दिव्यांग व्यक्ती आहेत तर ह्यांच्यामध्ये काही प्रवर्ग आहेत, म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे, तर मला आधी त्याबद्दल सांगा तुम्ही. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचं वेगळंपण जे आहे ते व्यक्ती वेगळंपण घेऊन एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला आपण ही संज्ञा देतो की तो दिव्यांग आहे. तो सो कॉल्ड समाजाच्या नॉर्मल नाही, बरोबर, तो वेगळा आहे. तर त्याच्यासाठी यापूर्वी 6च प्रवर्ग होते, परंतु 2016च्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार या दिव्यांगांचे 21 प्रवर्ग करण्यात आलेले आहेत. बरं. आणि ते आपण जाणून घ्यायचे म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो म्हणजे अंधत्व किंवा दृष्टीदोष असणारे व्यक्ती, त्यानंतर कर्णबधिरत्व, त्यानंतर येतो की शारीरिक दिव्यांगत्व जे आपण बऱ्यापैकी आजूबाजूला बघतो की अस्थिव्यंग किंवा लोकोमोटर डिसॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर आतापर्यंत मेंटल इलनेस, मानसिक रुग्ण जे होते ते दिव्यांग या प्रवर्गात येत नव्हते, परंतु आता जे क्रॉनिक झाले 7 वर्षाच्या पेक्षा जास्त ज्यांना मानसिक आजार आहे ते देखील दिव्यांग आता कॅटेगरीमध्ये आले आहेत. बौद्धिक दिव्यांगता आपण बऱ्यापैकी ओळखतो, ज्याला आपण अगोदर मतिमंदत्व म्हणायचो आणि आत्ताच्या कायद्यानुसार आपण त्यांना बौद्धिक अक्षम असं म्हणतोय. अच्छा. हां, ते याच्यामध्ये पुढची कॅटेगरी आहे. त्यानंतर बहुविकलांगता किंवा बहुदिव्यांगता जी आहे, ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. आपण समाजात बघितलं की काही लोकांची जी शारीरिक वाढ आहे ती खुंटलेली असते, ते खुजे असतात, त्याला बुटके किंवा त्यांची उंची वाढलेली नसते, त्यांना इंग्लिशमध्ये डॉर्फिझम असं म्हटलं जातं. त्याही व्यक्तींना समाजामध्ये दैनंदिन जीवनात खूप अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळेच याही कॅटेगरीचा दिव्यांग प्रवर्गात समावेश आहे. आणि मी ज्या कारणामुळे या क्षेत्रात आले ते म्हणजे स्वमग्नता, ऑटिझम ही देखील अतिशय गुंतागुंतीचं स्थिती असलेली एक कॅटेगरी मुलांमध्ये आपल्याला दिसते आहे, जिचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे. ती देखील ह्या 21 कॅटेगरीमध्ये समाविष्ट आहे. मेंदूचा पक्षाघात हे आपण ऐकलेलं आहे, जन्मजात सेरेब्रल पाल्सी ज्याला आपण म्हणतो, तर ती सुद्धा कॅटेगरी आहे. स्नायूंच्या विकृतीची मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक आजार आहे जो वयानुसार अधिक वाढत जातो आणि त्याचा सुद्धा 21 कॅटेगरीमध्ये समावेश आहे. स्नायूंची विकृती आपण बघितली, त्यानंतर तशाच प्रकारचे मज्जासंस्थेचे जुने आजार आहेत, क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्स ज्याला आपण म्हणतो, तर ती सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. आपण मतिमंदत्व बघितलं होतं, बौद्धिक अक्षमत्व बघितलं होतं, पण आपण बघितलंय की ती म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी ज्याला आपण अध्ययन अक्षमता म्हणतो.
त्याच्यातनं म्हणजे आपल्याला समाजात जागृती झाल्याचं दिसतंय. आणि ती अध्ययन अक्षमता सुद्धा याच्यामध्ये आता समाविष्ट आहे. मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून जो एक आजार आहे तोच देखील अपंगत्वामध्ये येतो. वाचा व भाषा दोष, ज्याला आपण स्पीच अँड लँग्वेज डिसॅबिलिटी म्हणतो, ते देखील ह्या 21 प्रकारात आहे. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल हे रक्तच्या संबंधित जे आजार आहेत ते ह्या 21 कॅटेगरीमध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहे. ऍसिड अटॅक व्हिक्टिमचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढतं आहे. आणि त्यांच्यावर झालेला जो अटॅक असतो त्यानंतर त्यांना जी विकृती येते आणि ती घेऊन त्यांना आयुष्य जगावं लागतं, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र हा विषय विचारात घेऊन त्यांना याच्यात समाविष्ट करून घेतलाय. कंपवात किंवा पार्किन्सन्स डिसीज आपण ऐकला असेल की आधी बऱ्यापैकी आपण वृद्ध व्यक्तींमध्ये ते बघत होतो, पण तो आता हल्ली खूप अलीकडे वय त्याचं येत चाललेलं आहे. आणि या पार्किन्सन्समुळे सुद्धा दैनंदिन जीवन जगताना अडचणी येतात. त्यामुळे 21 कॅटेगरीमध्ये त्यांना सुद्धा समाविष्ट केलंय. दृष्टी क्षीणता ज्याला म्हणतो, लो व्हिजन, ती कॅटेगरी आहे. आणि समाजामध्ये खूप अशी लोक आपल्याला दिसतात की जी त्यांची बोटं हातापायाची झडली आहे, ते कुष्ठरोगग्रस्त होते, पण ते आता निवारित आहे. लेप्रेसी क्युअर्ड जे दिव्यांग आहेत, तर त्यांनाही आपण आता दिव्यांग म्हणतोय अशा व्यक्तींना. तर या साधारणपणे 21 कॅटेगरी दिव्यांगांच्या नवीन कायद्याप्रमाणे आता झालेले आहेत. आणि त्यांना 40% वर जर त्यांचं दिव्यांगत्व आलं तर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. अच्छा, आत्ताच तुम्ही असं म्हणालात की पूर्वीचे जे होते ते 6 प्रवर्ग होते आणि आता त्याच्यामध्ये काय म्हणायचं, अभ्यास करून एवढे प्रवर्ग निर्माण झाले आहेत, त्यांचा समावेश झाला आहे. आणि असं म्हणालात की तुम्ही या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आज आहेत की ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात सुलभता येईल आणि सोपं जाईल. तर मला असं सांगा की या ज्या सगळ्या योजना आहेत तर त्या योजनांविषयी काय सांगाल? आपण जसं सुरुवात केली की आपण जन्मापासून बघूया. एखाद्या आपल्या व्यक्तीचं जे जीवनचक्र आहे तसाच आपण थोडासा विचार केला तर सोपं होईल आपल्याला समजून घ्यायला. जन्मजात बालकं जी आहेत त्यांच्यामध्ये जन्मताच जर का काही वेगळंपण असेल, दिव्यांगत्व असेल, तर त्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याच्या अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये DEIC हा एक सेल काम करतो, ज्याच्यामध्ये जिल्हाभरात 40 ते 45 डॉक्टर्सची अपॉइंटमेंट असते, जी अंगणवाडी आणि शाळा स्तरावर बालकांची तपासणी करते. आणि त्यांना जर वेगळंपण आढळलं तर अर्ली आयडेंटिफिकेशन याच्यात खूप कळीचा मुद्दा ठरतो. जर बाळाला मेनस्ट्रीम करायचं असेल आपल्याला तर लवकरात लवकर त्याच्या वेगळेपणाचं, दिव्यांगत्वाचं निदान होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्वरित हस्तक्षेप सुरू करू शकतो. आणि त्वरित जर काही प्रकारच्या शस्त्रक्रिया, काही प्रकारच्या थेरपीज, काही प्रकारचे असिस्टिव्ह डिव्हायसेस आपण जर साधनं त्याला देऊ शकलो तर ते बाळ त्या सगळ्यांच्या सोबत दैनंदिन सुलभ जीवनाकडे वळू शकतं आणि मुख्य प्रवाहात येण्याची संधी खूप असते. त्यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा एक चांगला उपक्रम केंद्र शासनाच्या वतीने राबवला जातो. आता तुम्ही हा वयोगट जो सांगितलात तो म्हणजे अगदी जन्मजात वयोगट सांगितलात. याच्या पुढचा वयोगट नेमका कोणता आहे? याच्या पुढे जेव्हा जसं बाळ मोठं होतं त्या पद्धतीने आपण बघतो की अंगणवाडी स्तरावर विशेष बालकांसाठी सुविधा आहेत. शालेय स्तरावर आपण बघितलं की राईट टू एज्युकेशन ऍक्टनुसार आपण समावेशित शिक्षणाकडे वळलो आहोत. आणि पूर्वी जशा दिव्यांग बालकांसाठी विशेष शाळा असायच्या त्या आता देखील आहे, पण त्या तीव्र प्रकारचे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांचा विचार करतो. अदरवाईज शासन असं म्हणतंय की समावेशित शिक्षण प्रणालीमध्ये सामान्य बालकांसोबतच या दिव्यांग बालकांना सुद्धा शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, खेळण्याची, बागडण्याची आणि जगण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे आपण समावेशित शिक्षणाकडे या बालकांना घेऊन जातो आहोत. आणि समावेशित शिक्षणासाठी त्यांना रोज शाळेत ने आण करण्यासाठी मदतनीस भत्ता दिला जातो. त्यांच्या आई बाबांना किंवा त्यांच्या मदतनीसांना, ज्याला आपण काळजी केअर गिव्हर म्हणतो, तर त्यांना जाण्या येण्यासाठी बस सवलत पाहिजे. तर त्यासाठी बालकाचं सर्टिफिकेशन सर्वात अगोदर होतं की तो दिव्यांग आहे. आणि हे जे सर्टिफाईड करायचं काम आहे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होतं, जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये होतं. आणि आपण बघितलं की आपला रत्नागिरी जिल्हा हा खूप विस्तारलेला आहे, हा लांब असा समुद्र किनाऱ्यावर बसलेला आहे. तर मंडणगड, दापोली, खेड या भागातली किंवा राजापूर भागातल्या लोकांना रत्नागिरीमध्ये येऊन प्रमाणपत्र घेण्यासाठी लांब पडत असे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील आता दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्राचं तपासणी आणि सर्टिफिकेशन किंवा त्यांचं प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता शासनाने सुरू केलेली आहे. आणि सर्व दिव्यांगांना आता
पूर्वी जे महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र होतं त्याऐवजी युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड, ज्याला UDID म्हणतो, जे बरं. पूर्ण भारतभर चालू शकेल, अच्छा. अशा प्रकारचं कार्ड देण्याचं काम या 2016च्या कायद्यानुसार सुरू झालेलं आहे. खरं तर ही खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी या मुलांकडे तुम्ही म्हणताय असं दुर्लक्षच केलं जायचं, आहेत घरात, जगतायत असं. पण आज त्यांना त्यांचे हक्क मिळतात आणि तुम्ही म्हणालात तसं की सर्वांबरोबर त्यांना शिक्षण घेणं, त्यांना जगणं समाजात जाऊन, या गोष्टीही या सगळ्यामुळे सुलभ होत आहेत असं वाटतंय, नाही का? अगदी खरं आहे. याच्यानंतरचा पुढचा वयोगट कोणता आहे आपला? आपण शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बस आणि रेल्वे सवलतीचा विषय घेतला. मदतीचा जो विषय आहे केअरगिव्हरसाठीचा तो विचारात घेतला. त्याच्यानंतर येतो प्रत्यक्ष बालक जेव्हा अभ्यास करत आहे तेव्हा तो साहजिकच दिव्यांग असल्यामुळे त्याला पारंपरिक जी आपली शिक्षण प्रणाली आहे त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण होणार आहेत. हे कन्सिडर करून हे विचारात घेऊनच शासनाने दिव्यांग बालकांसाठी म्हणजे 1ली ते 10वीच्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या सवलती ज्याच्यामध्ये आपण ऐकून असाल की त्याला आपल्यासाठी रायटर घेता येतो, त्याला वेळ वाढून दिली जाते, बऱ्याच मुलांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे, ते तोंडी परीक्षा देऊ शकतात, ते विषय वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांना मी जसं म्हटलं की अध्ययनक्षममध्ये त्यांना अवघड जाणारे जे विषय ते त्यांना स्किप करता येतात, ते सोडून त्यांना इतर त्यांच्या आवडीचे विषय घेऊन परीक्षा देता येते. अशा खूप प्रकारच्या सुविधा या नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिव्यांग बालकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जसं पूर्वी दिव्यांग बालक असलं तर पालकांनाही कळायचं नाही की आता नेमकं याचं काय करायचं, मार्ग काय आहे. पण आता शासनाने ह्या पालकांसाठी आणि बालकांसाठी खूप सुविधा केलेल्या आहे. त्यामुळे निश्चितच म्हणजे खूप आशेचा किरण या निमित्ताने मला असं वाटतं की दिसतोय आपल्याकडे, की जी बालकं पुढे मुख्य प्रवाहात येऊन आपल्याला समावेशित होताना दिसतील. खरंय. तुम्ही म्हणालात तसं की आयुष्य एकदाच मिळतं आणि ते सुखावह आणि जे आहे ते सुंदर, त्याचा आनंद घेत जगता यावं, यासाठी या योजना मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत, नाही का? निश्चितपणाने. आता यानंतरचा वयोगट कोणता आहे? जसं शिक्षणाबद्दल मी बोलले, परंतु किती जरी म्हटलं तरी आपला समाज हा कोकणातले जी लोक आहेत ते खूप उच्च आर्थिक परिस्थितीतले नाही आहेत. ग्रामीण भागातले गरीब आहे, वाड्यापाड्यावर बसलेले आहेत आणि त्यांची इच्छा असली तरी सुद्धा दिव्यांग बालकांसाठी ते फार काही करू शकत नाही. आणि करायचं असेल तर आईला किंवा वडिलांना मजुरीला जाण्याच्या ऐवजी त्यांच्यावर वेळ द्यावा लागतो. त्यांची स्वतःची मजुरी पण बुडते आणि एक विशेष वेळ त्यांना मुलांसाठी द्यावा लागतो. याच्यात थोडा हातभार म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना याच्यामध्ये काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहे, ज्याच्यामध्ये दिव्यांग बालक जर असेल आणि त्यांचं उत्पन्न कमी गटात ते येत असतील तर त्यांच्यासाठी दरमहा 2250 रुपयाची मासिक मदत सरकार या बालकांसाठी आर्थिक मदत देतं, ज्यासाठी महिला बाल कल्याण विभागाकडे आपण अर्ज करू शकतो. आणि ग्रामपंचायत स्तरावर जर विचारात घेतला तर अंगणवाडी सेविका याबद्दल आपल्याला माहिती सांगू शकतात आणि तो अर्ज त्यांच्याकडे भरून आपण प्रक्रिया पूर्ण करू शकतो. त्यानंतर केंद्र शासनाची EDIPची योजना आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्यक उपकरणं ज्याला म्हणूया आपण, जसं की अंधत्व असेल तर त्यांना दिसत नसलं तरी आपण मोबाईल जो टॉकबॅकचा देतो किंवा लॅपटॉप्स देऊ शकतो त्या बालकांसाठी, जेणेकरून ते ऐकून शिकू शकतील. त्यांना डेझी प्लेअर असतं की जे रेकॉर्डिंग करू शकतील शाळेत चालू असलेला जो तास आहे, शिक्षिका किंवा शिक्षक शिकवता येतो आणि परत ऐकून अभ्यास करू शकतील. ऑडिओ लायब्ररीची सुविधा आहेत किंवा आता तर टेक्नॉलॉजीमुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत, मुलं याच्यामध्ये अभ्यास करू शकतात. तर EDIPच्या अंतर्गत सहाय्यभूत उपकरणं दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सारख्या, कुबड्यांसारख्या, काट्यासारख्या, श्रवणी यंत्रांसारख्या गोष्टी त्यांना मिळू शकतात या माध्यमातून. आणि त्यासाठी आपण आतापर्यंत समाज कल्याण विभागाकडे अर्ज करत होतो, पण आता जिल्हा स्तरावर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. आणि त्यांच्यामार्फत या गोष्टी आता होणार आहे. जसं आपण बघितलं की आता दिव्यांग व्यक्तीची पहिल्यांदा कुठेतरी नोंद होणं गरजेचं आहे. त्यामुळे जसं जन्म मृत्यूची नोंद आपण ग्रामपंचायत स्तरावर घेतो त्याच पद्धतीने दिव्यांगांची नोंद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये रजिस्टर ठेवणं बंधनकारक झालेलं आहे. आणि आपल्याला मग जेणेकरून ह्या व्यक्तींना फ्लॅग करू शकतो आपण आणि त्यांना सेवा सुविधा देता येऊ शकते.
बरोबर आहे. म्हणजे त्यांना शोधायला लागू नये यासाठी ही चांगली योजना आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन झालं की ऑटोमॅटिक तुम्हाला ते कळणारच आहेत की कोणत्या भागात आहेत, कुठे राहतात आणि ह्या सोयी त्यांच्यापर्यंत पोहोचवणंही शक्य होईल. अगदी खरं. मॅडम, मला असं सांगा की आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आपल्याला त्याचं दिव्यांगत्व कळलं, त्याच्यापुढे आपण त्याला ह्या सगळ्या सुविधा दिल्या, त्याला शिक्षण देत देत इथपर्यंत आणलं. पण एक मोठा प्रश्न असा असतो की ही मुलं स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे शारीरिकदृष्ट्या सुद्धा आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा, तर त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच जोपर्यंत व्यक्तीच्या हातात पैसे येत नाही तोपर्यंत तो कायमस्वरूपी परावलंबीच राहतो. त्यामुळे निश्चितपणाने जसं शिक्षणासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि सुविधा शासनाने सवलती दिलेल्या आहेत, त्याच पद्धतीने सगळ्या शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांना 4% आरक्षण सुद्धा ठेवलेलं आहे. अच्छा. अर्थातच त्यासाठी आपल्याला काही पात्रता अर्हता अर्जित करावी लागते दिव्यांग बरोबर. व्यक्तींना. त्यासोबतच जसा मी आत्ता उल्लेख केला की स्थानिक स्वराज संस्था ज्या आहे, ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यांच्या स्वउत्पन्नाच्या 5% निधी ह्या दिव्यांगांसाठी राखीव असतो. ओके. आणि त्याच्यातून ह्या दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या अर्थार्जनासाठी, उपजीविकेसाठी मदत घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहता येतं. जर नोकरी व्यवसायासाठी जाऊ शकले नाही तर या पद्धतीने करता येतं. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत शासनाच्या, ज्या स्वावलंबी उद्योजकासाठी आवश्यक असतात, त्यासाठी सर्वांमध्ये 5% राखीव दिव्यांगांसाठी ठेवलेलं आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आहे, त्यांच्याही मार्फत काही योजना आहेत की ज्या दिव्यांगांना स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यासाठी मदत करत असतात. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की ह्या सगळ्या व्यक्ती इतरांवर अवलंबून असलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि मग थोडंसं गणित बिघडून जातं की ह्या व्यक्ती एखाद्या माणसावर अवलंबून असल्यानंतर. जसं तुमच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या म्हणजे सेटल झालो की आपण लगेचच म्हणतो की मग आता पुढे लग्नाचं काय, तसंच याही व्यक्तींसाठी निश्चितच शेवटी ते समाजाचा भाग आहे, माणसं आहेत आणि त्यांच्याही जीवनात सामाजिकदृष्ट्या सेटल होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी शासनाची दिव्यांग अव्यंग विवाहासाठी प्रोत्साहन देणारी योजना आहे, ज्याच्यामध्ये 50,000 रुपयाची मदत होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेने तर त्याही पुढे पाऊल टाकलेलं आहे. दिव्यांग विवाह जरी असेल तरी सुद्धा 50,000ची मदत त्यांच्या संसारासाठी समाज कल्याण विभागाच्या 5% राखीव निधीमधून केली जाते. अरे वा. आणि अशा प्रकारे त्यांना सामाजिक दृष्ट्या देखील ते समावेशित होतील किंवा ते सेटल होतील आपल्या भाषेत. त्यासाठी शासनाने नक्कीच विचार या ठिकाणी केलेला आहे. त्यापुढे जसं मी म्हटलं आता की दिव्यांग विवाह झाला तर यांचं जीवन तसं खूप खडतरच असणार आहे, निश्चित अडचणी असणार आहे. आणि त्यामुळे ज्या बालसंगोपन योजनेचा मी उल्लेख केला, त्या बालसंगोपन योजनेमध्ये एक क्रायटेरिया असा देखील ठेवलेला आहे की जर दोन्ही पालक दिव्यांग असतील तर त्यांच्या बालकांसाठी सुद्धा 2250 रुपयाची मासिक मदत शासन ते 18 वर्षाचं मूल होईपर्यंत करत असते, जेणेकरून ते आपल्या बाळाला चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन करू शकले पाहिजे. त्यांना हेल्पलेस किंवा हतबल वाटता कामा नये पालक म्हणून. तर त्यासाठी सुद्धा शासनाने विचार केलेला आहे. आणि नुसता विचार करून न थांबता योजनांची अंमलबजावणी देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे. खरंय. म्हणजे एक व्यक्ती दिव्यांग म्हणून जन्माला आल्यानंतरची त्याची काळजी आणि त्यानंतर त्यांनी जन्माला घातलेलं एक मूल, इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आणि या सगळ्याचा अभ्यास खूपच छान आहे. एक प्रश्न मला अजूनही पडतो की आपण आता हे लहान मुलांपासून बघत गेलो, पण कधीतरी असं होतं की हे असे दिव्यांग वयाने प्रौढ होत जातात आणि मग थोडं वेगळ्या समस्या म्हणा किंवा जर या प्रवासातून जर ते गेले नसतील तर थोडं समीकरण अवघड जातं. काय सांगाल त्याबद्दल? निश्चितपणाने हा जो 2016चा कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2018ला महाराष्ट्राचं दिव्यांग धोरण आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीचा विचार झालेला आहे. जसं आपण आता बोलत आहात की वय झाल्यानंतर कसं, तर तो जेव्हा कुटुंब प्रमुख असतो तेव्हा मी बाकीच्या योजना सांगितल्या त्याच्यासोबतच अंत्योदय अन्न योजना देखील आहे की जर त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच म्हणजे निश्चित उत्पन्नाचं साधन नसेल, ती व्यक्ती दिव्यांग कुटुंब प्रमुख असेल तर त्यासाठी अंत्योदय अन्न योजनेचा लाभ दिला जातो. आणि अशा व्यक्तींसाठी केंद्र शासनाची घरोंदा नावाची योजना आहे, नॅशनल ट्रस्ट मार्फत राबवली जाते, जे 4 कॅटेगरी आहे जे स्वतःचं सांभाळ करू शकत नाही, ज्याच्यामध्ये ऑटिझम असेल, सेरेब्रल पाल्सी असेल, बहुविकलांगता असेल आणि
अभौतिक अक्षमता असेल की हे यांचं पुढे काय, तर यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढे येऊन घरवंदासारखी योजना घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या वसतिगृहांना मदत मिळण्यासाठी सुद्धा आहे. आणि खूप ठिकाणी आता पालकच एकत्र येऊन वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये करत आहेत. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याची सुरुवात जर आपल्या इथूनच सुरुवात केली तर मला वाटतं ह्या व्यक्तींसाठी त्याचा खूप उपयोग होत असेल. निश्चितपणाने. मॅडम, खूप चांगली माहिती तुम्ही देताय आमच्या श्रोत्यांना. पण हे जी विशेष लोक असतात ह्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधांची गरज असते आणि मग कधी कधी असं होतं की इथेच समस्या येतात आणि मग नेमकं कुठे जायचं, काय करायचं, ही समस्या बाजूला करण्यासाठी आपण कुणाची मदत घ्यावी हे कळत नसतं. तर नेमकं काय केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला की एवढ्या सगळ्या योजना आहेत, कधी त्यातून सुद्धा कधीतरी गॅप होतो आणि त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही किंवा त्यांना काही तक्रार त्यांची असते, समस्या त्यांच्या असते, ते कुठे जायचं. तर शासनाने ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे. तालुका स्तरावर जर आपण आलो तर गट विकास अधिकारी ज्या तालुक्याचे असतात ते तक्रारींचे निवारण करू शकतात. जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन ही तिथेही खाली समस्या नाही सुटली तर आपण अर्ज करू शकतो, वरपर्यंत येऊ शकतो दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्याकडे समस्या मांडू शकतो. त्यानंतर ही देखील अगदी असं वाटलं की नाही त्यांचं समाधान होत आहे तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या समस्यांचं निवारण इथं होऊ शकतं. काही प्रकारच्या जर कोर्टाच्या संदर्भातल्या काही समस्या असतील तर त्यासाठी आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याकडे सुद्धा दिव्यांग व्यक्तीला मोफत वकील मिळण्याची सुविधा आहे आणि ते त्यासाठी जाऊ शकतात. सो न्याय सगळ्यांसाठी आहे आणि तो सगळ्यांची पोहोच त्याच्यापर्यंत असली पाहिजे यासाठी सुविधा शासनाने निश्चितपणाने उपलब्ध केलेली आहे. खूपच छान आहे हे सगळं. मॅडम, जाता जाता काय संदेश द्याल? जाता जाता निश्चितपणाने हेच सांगू इच्छिते की आपल्यासाठी सगळं शासन प्रशासन आपल्या सोबत आहे, वेगवेगळ्या संस्था आपल्यासाठी उभ्या आहे. सगळ्या दिव्यांग मुलांच्या पालकांना विनंती राहील की लवकरात लवकर आपल्या बाळाचा दिव्यांगत्वाचा स्वीकार करून लवकरात लवकर आपण आता पुढे काय करू शकतो या सकारात्मक विचारांनी पुढे जावं, जेणेकरून जगणं त्यांचं आणि तुमचंही सुकर होईल. समाजाला निश्चितपणाने संदेश आहे की हे आपल्यातलेच बांधव आहेत, आपलेच घटक आहे, त्यामुळे यांच्याप्रती अतिशय संवेदनशील असलं पाहिजे. एकूणच आपला जो व्यवहार आहे तो दिव्यांग सुलभ आहे की नाही याची पडताळणी सातत्याने सर्व विभागांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि यासाठी अजूनही चांगल्या आणि संवेदनशील पद्धतीने काम करण्यासाठी शासनाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निर्मिती केलेली आहे, जी केंद्र शासनाची योजना आहे आणि जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये हे कार्यालय अस्तित्वात आहे. त्याचा देखील मदत किंवा लाभ सगळ्या दिव्यांगांनी घेतलं पाहिजे आणि आपल्या दिव्यांगत्वाचं बाऊत मुळीच करू नये आणि भांडवल त्याहून न करता अतिशय स्वतः सन्मानाने जगावं आणि ह्या समाजाने ह्या दिव्यांगांना सन्मानाने जगवावं अशीच या ठिकाणी एक आशा व्यक्त करते आणि असाच एक सुंदर समाज जो सर्वांसाठी सुलभ, समावेशक आणि सुंदर असेल अशा जगाची निर्मिती आपण सगळे करूया. थोडक्यात आपल्या मुलाचं हे दिव्यांगत्व जे तुम्ही म्हणालात ते ॲक्सेप्ट करा. जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा त्यांनाही आहे, तो त्यांना मिळवून द्या. तुम्हीही आनंदाने जगा आणि त्यांनाही आनंदाने जगू द्या. मॅडम, याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि या दिव्यांगांच्या सगळ्या योजनांविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य